नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आज मी तुम्हाला चविष्ट आणि खमंग अशी हिरव्या मिरच्याची भाजी बनवून दाखवणार आहे. इथे अशा प्रकारे 1 पाव हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरच्या अजिबात तिखट नाहीत, एकदम फिक्क्या मिरच्या आहेत. तर मिरच्याला पहिले असे बारीक पीसेसमध्ये कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही मिरची सर्व कापून घेतलेली आहे. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये टाकायचं आहे 2 चमच तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर ह्या मिरच्याला थोडंसं नरम करून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे. मिरचीला आता 2-3 मिनिट फ्राय केल्याच्या नंतर काढून घ्यायची आहे. याच तेलामध्ये टाकायचं आहे 1 चमच जिरे, अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच बडीशोप, लसूण अद्रकची पेस्ट, एक बारीक कापलेला कांदा. तर याला 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं 2 चमच बेसन, कारण या तेलामध्येच बेसन छान भाजले जाते. बेसन छान परतलेलं आहे. बेसनचा कलर पण चेंज झालेला आहे. तर याच्यामध्ये टाकूया अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमच धने जिरा पावडर, अर्धा चमच गरम मसाला. मसाल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये 1 चमच टाकायचं आहे दही. बघा मसाला खूप छान झालेला आहे. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. मसाल्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकूया, चवीप्रमाणे मीठ, मसाल्यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिरचीला शिजण्यासाठी. कव्हर करून 5 मिनिट शिजवून घेऊया. तर भाजीला शिजवून 5 मिनिट झालेले आहेत. तर बघा खूप छान अशी भाजी झालेली आहे. भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. घेऊया सर्विंग डिश मध्ये. तर देवी और सज्जनो, मिरचीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.